कधी कधी या गर्दीत स्वतःची सोबत सगळ्यात जास्त सुखावते. म्हणूनच आज मी निघाले एका खूप स्पेशल डेटवर, कोणाची वाट न बघता फक्त स्वतःसोबत. आजची ही सोलो मूवी डेट. हाय, हॅलो, नमस्कार. मी भावना अनफिल्टर्ड चॅनेलवर मी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप मोठ्या गॅपनंतर येतोय. मी तुम्हाला प्रॉमिस करते मी कन्सिस्टंट राहण्याचा नक्की प्रयत्न करील. सो थँक्यू, तुम्ही अजूनही येते आहात आणि माझ्या व्हिडिओजची वाट पाहत आहात. सो रोजच्या धावपळीत, विशेषतः बाळ झाल्यानंतर दिवसातून 2 तास शांततेचे मिळणे म्हणजे केवळ लक्झरी आहे, आणि ती लक्झरी आज मला मिळाली आहे. राघवला आज त्याचे पप्पा सांभाळणार आहेत, त्यामुळे मला एक छोटासा ब्रेक मिळालाय. सो मी आज चाललीये सोलो मूवी डेटवर. मी चाललीये कॉकटेल 2 पाहायला. विचार केला तुम्हाला पण सोबत घेऊन जाते. चला तर मग, लेट्स गेट रेडी. पण निघण्याआधी इट्स राघव टाइम. त्याच्यासोबत थोडी मस्ती तर पाहिजेलच. माझे गेट रेडी विथ मी शॉर्ट्स एस्थेटिक नाही आहेत, पण तरीही मी ते कसे बसे मॅनेज केलेत. घड्याळाकडे लक्ष गेलं आणि कळलं की आधीच खूप उशीर झालाय. सो नो मोर वेटिंग. फायनली रिक्षा पकडली आणि मी निघाले. रिक्षामधला हा मी टाईम एन्जॉय करत आणि बघता बघता मी थिएटरपाशी पोहोचले सुद्धा. थिएटरमध्ये आल्या आल्या मी तिकीट स्कॅन केलं आणि मी थेट गेले पॉपकॉर्न आणि कॉफी काउंटरकडे. खरं सांगू, कधी कधी सिनेमा तर एक निमित्त असतं. खरी गरज असते ती जगाच्या गोंधळापासून लांब स्वतःच्या विचारांसोबत शांत बसण्याची. स्वतःसाठी असा एक नो जजमेंट झोन शोधणं खरोखरच खूप ग्राउंडिंग असतं. पॉपकॉर्न घेतले, माझ्या सीटवर जाऊन बसले आणि तेव्हा माझं लक्षात आलं, अरे बापरे, 70% थिएटर ते रिकामच होतं. आणि बॉस, ही तर माझी लिटरल सोलो मूवी डेट झाली. मूवी संपला, थिएटर बाहेर आले आणि बाहेर येताच आकाशातले सुंदर चंद्रकोरेने आणि पुण्याच्या नेहमीच्याच ट्रॅफिकने माझं स्वागत केलं. शेवटी रिक्षा पकडली आणि 2 तासाची ही मस्त रिफ्रेशिंग स्पेस घेऊन मी पोहोचले घरी. काल मी जेव्हा थिएटरमधून बाहेर आली मूवी झाल्यावर, त्यावेळेस मला घरी जायची इतकी घाई लागली होती की त्या नादात मला लक्षातच नाही की मला व्हिडिओची एंडिंग पण घ्यायची आहे. कॉकटेल 2 बद्दल बोलायचं झालं तर टाइमपास म्हणून ठीक आहे मूवी. गाणे छान वाटतात थिएटरमध्ये, लोकेशन छान आहेत, आणि तुम्हाला याचा डिटेल रिव्ह्यू पाहायचा असेल तर तो मी माझ्या चॅनेलवर अपलोड केला आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. मला असं वाटतं कधी कधी आपण ज्या गोष्टी प्लॅन करतो त्या तशा होत नाहीत, आणि हेच तर लाईफ आहे. हा माझा छोटा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की जाऊन सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.